मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आपण सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। आम्ही महायुती व मवियातील नाराजांना आपल्या सोबत घेणार नाही, त्यांना सोबत घेतल्यास आमच्या इच्छुकांचा प्रश्न उपस्थित होईल असं ते म्हणाले। खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातील एकूण घडामोडींवर भाष्य केलंय। तसंच त्यांनी पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत राज्यातील गृह खात्यावर टीका केली आहे। शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला आज दुर्दैवानं क्राईम कॅपिटल असं म्हणलं जात असल्याची खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा हव्या असल्याची मागणी काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली। महाविकास आघाडीत काँग्रेसने जास्त जागा लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। लोकांचाही कल तसाच असल्याचं आलेल्या सर्व्हेतून दिसतं असं ते म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीवर केलेल्या विधानावर सडकून टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे साम्राज्य लयास नेणाऱ्या बाळाजी विश्वनाथ या शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी आहेत। ते शिवरायांच्या इतिहासाचे मारेकरी असून त्यांना त्यांचं नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही असं ते म्हणाले। राज्यातील प्रमुख शहरापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे। शहरात भरचौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल त्यांनी केला आहे।